आमच्या दापोली ट्रिपची स्टोरी टेलिंग, त्याच्यानंतर हा आपला नवीन टी शर्ट आणि भरपूर साऱ्या गप्पा, प्रवासाची माहिती आणि त्याची स्टोरी, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तो कोणताही डिले न करता स्ट्रेट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सो मित्रांनो, मी तुम्हाला लास्ट या व्हिडिओमध्ये आपलं मेन्शन केलं होतं, तोच हा आपला टी शर्ट आपण खास युट्यूबच्या दृष्टीने हा आपल्याला टी शर्ट आपला ऑर्डर केलेला आहे. युट्यूबचा मोठा लोगो आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब जे की तुम्हाला या व्हिडिओला करायचं आहे. आणि हां, इथं सबस्क्राईबच्या बटनचं पण त्यांनी साईन दाखवलंय, तर ते पण करून घ्या. आणि पटकन आपल्या दापोली ट्रिपच्या 2 डेज प्लॅनच्या स्टोरी टेलिंगला सुरुवात करूयात आणि भरपूर साऱ्या गप्पा मारूयात. त्याच्यासोबतच तुम्हाला समुद्राचे, सनसेटचे आणि कर्दे बीचचे मी तुम्हाला सुंदर असे सिनेमॅटिक शॉट्स आपण शूट केलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चलो स्टार्ट द व्हिडिओ. चला फटाकसे तुम्हाला आता सगळी स्टोरी सांगायला सुरुवात करतो मी आता थेट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण साधारणपणे सकाळी थोडं उशिरा निघालो होतो. 7 किंवा 8 वाजता वगैरे आपण पुण्यातून निघालो होतो. आणि यंदा आपण भोर मार्गे वरंधा घाट मार्गे गेलो होतो. जेणेकरून वरंधा घाटाची सध्याची काय कंडिशन आहे ते पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून टाकतो. तर मित्रांनो, बऱ्यापैकी घाटाचं रस्त्याचं आहे ना काम झालेलं आहे, पण अजून पण आहे ना साधारणपणे 20-30 किलोमीटरचा पॅच आहे संपूर्ण टोटल याच्यामधला, तो अजूनही पेंडिंग आहे. म्हणजे एकदम स्पेसिफिकली सांगायचं झालं तर हिरडोशीपर्यंत चांगला रस्ता आहे. तिथून पुढे घाट उत्तरेपर्यंत म्हणजे ऍटलिस्ट जे वाघजाईचं मंदिर आहे तिथपर्यंत रस्ता खराब आहे. त्याच्या पुढचा रस्ता परत चांगला आहे. तर असं एकंदरीत वरंधा घाटाची स्थिती आहे. आणि हा जवळपास 140 किलोमीटरचा पॅच कंप्लीट करून आम्ही संध्याकाळी 4-4:30 वाजता दापोलीला पोहोचलो होतो. आणि त्याच्यानंतरचे हे सनसेटचे ग्लिम्स पाहून घ्या. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्यास्त म्हणजे एक पर्वणीच मित्रांनो. म्हणजे खूप सुंदर असा नजारा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. नारळी पोकळीच्या बागा आहेत, त्याच्या समोरच आपला होमस्टे आहे आणि सुंदर असा व्हाईट सँड असलेला हा बीच. आणि हे पहा, आमच्या होमस्टेमधून आहे ना मित्रांनो असा काहीसा नजारा दिसतोय. म्हणजे होमस्टेच्या बाल्कनीमधून ही एक छोटीशी सुंदर अशी वाडी आहे आणि त्या वाडीमध्येच आपलं हे होमस्टे आहे. आणि त्या होमस्टेच्या अगदी समोरच हा कर्दे बीच आणि त्याच कर्दे बीचवरचा हा सुंदर असा सूर्यास्त. मनमोहक असा, आपल्या डोळ्यांना आनंद देणारा आणि आपलं मन प्रसन्न करून टाकणारा, मन भरवून टाकणारा. देवाकडं माझं एकच मागणं आहे की प्रत्येक दिवसाची सकाळ माझी अशीच व्हावी. म्हणजेच घराच्या बाहेर पडताच थेट आपल्याला समुद्र दिसावा आणि सुंदर अशी ही वाडी दिसावी आणि आपलं मन त्यातच तृप्त होऊन जावं. आणि दिवसाची सुरुवात जर अशी होणार असेल ना मित्रांनो, तर दिवसाचा शेवट हा कसाही, म्हणजेच कितीही दुःखांनी, त्रासांनी किंवा कष्टांनी जरी संपला तरी आनंदाने तो मी दिवस साजरा करेन. कारण की त्या दिवसाच्या नंतरची सकाळ ही माझी अशी असणार आहे. म्हणून या सकाळसाठी, या मॉर्निंगसाठी वाटेल ते. सो वेल गाईज, हॅलो, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि रम्य अशी सुंदर अशी सकाळ मित्रांनो, कर्दे बीचवरनं आपली खूप सुंदर अशी ट्रिप चालू आहे. आता मी ह्या ट्रिपमध्ये पण जास्त शूट करत नाही आहे. ऑब्व्हियसली परत एक रिलॅक्सेशनची ट्रिप आहे, परत एक फॅमिलीसोबतची ट्रिप आहे, त्याच्यामुळे जास्त शूट करायला जमत नाही. आणि ऑब्व्हियसली आपल्या मोबाईल असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स येतात. त्याच्यानंतर माईक कनेक्ट केला की हँग होतो मोबाईल, त्यामुळे ते वेगळ्या गोष्टी आहेत. पण मी तुम्हाला सगळं शूट तर मी करतो आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंड व्हॉईसमध्ये मी संपूर्ण स्टोरी सांगणार आहे. वाटल्यास मी एक आहे ना सेपरेट एक व्हिडिओ त्याच्यामध्ये शूट करेन आणि तुम्हाला संपूर्ण स्टोरी सांगेन आपली ही ट्रिप कशी होती, काय होती, जेणेकरून तुम्हाला देखील ट्रिप प्लॅन करताना मदत होईल. चलो कंटिन्यू करूयात. आता मस्तपैकी आपण नाश्ता करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इथून निघणार आहोत. 1-2 स्पॉट फक्त आपल्याला कवर करायचे आहेत. ते करून झाल्यानंतर आपण आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. जस्ट आपल्या होमस्टेमधनं बाहेर आल्याच आहे ना मित्रांनो, हा सुंदर असा आपल्याला समुद्राचा नजारा इथं पाहायला मिळतो. आता इथं मुलं काही क्रिकेट खेळत आहेत आणि तिकडं सगळे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत. आता आमची पण इच्छा होती 1-2 गोष्टी करण्याची, पण आत्ता सध्या तरी काही तयारी नसल्यामुळे, म्हणजे असं जास्त काही मूड नाही आहे किंवा जास्त काही वाटत नाही आहे का केलंच पाहिजे असं काही नाही आहे. त्याच्यामुळं सध्या मग आम्ही आता रिलॅक्स मोडमध्ये आहोत सध्या तरी.
आणि किती सुंदर वाटते बघा. नारळी पोपळीच्या बागा आहेत, मधून हा असा रस्ता गेलेला आहे आणि थोडंसं धुकं आहे नॉर्मल. सकाळची वेळ आहे, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि खूप सुंदर असं हे वातावरण आहे मित्रांनो. म्हणजे असा जर रस्ता असेल तर मित्रांनो चालण्याचं काही सुख असतं ना, ते एक मी तुम्हाला सांगूच शकत नाही. म्हणजे ह्या बीचवरती आहे ना मित्रांनो अशीच पद्धत आहे की ह्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर सगळे होमस्टेज आहेत आणि ह्या बाजूला हा संपूर्ण बीच आहे असा. आणि इथून ही ॲक्सेसिबिलिटी आहे, म्हणजे ऑलमोस्ट त्यांचं बीचवरच असं पार्किंग आहे गाड्यांसाठी, त्यामुळे भरपूर सुंदर. आणि हे असे होमस्टेज आहेत. आता आपलं होमस्टे ह्याच्या बॅक साईडला आहे. इथं हे जी बिल्डिंग दिसते ना ते आपलं होमस्टे आहे. आपण इथं बऱ्याच वेळेला येतो. ओके, हे एक आहे शुभांगी निवास. तर भरपूर सारे आहेत ना तुम्हाला, म्हणजे मोठे मोठे हॉटेल्स पण पाहायला मिळतात आणि भरपूर सारे होमस्टेज पण आहेत. आपण ह्या गाडीने आलो आहे, बलेनो गाडी आहे. नंतर हे एक आहे श्री गणेश निवास म्हणून. हे बघा, बीचच्या समोरूनच अशी छोटीशी इथं वाट आहे जायला आणि हा डायरेक्ट बीचवरती ॲक्सेस आहे. इथं पण आपल्याला ही कम्प्लिटली व्हाईट सँड पाहायला मिळते. छान सुंदर अशी सकाळ मित्रांनो. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला हा नजारा कसा वाटतो आहे. म्हणजे इकडं तर पूर्ण शांतता आहे, इथून पुढं तर कोणीच नाही आहे. इकडं आपल्याला ही काही खडकं दिसत आहेत, म्हणजे हे ते थोडासा डेंजर पॅच आहे, त्यामुळे तिकडं कोण जास्त जात नसणार आहे. इथंही काही मुलं क्रिकेट खेळत आहेत. इथं समुद्रात पोहण्याचा आनंद आणि इकडं वॉटर स्पोर्ट्स सुरू आहे. वॉटर स्पोर्ट्समध्ये देखील आपल्याला इथं जेटस्की राईड वगैरे, त्यानंतर बनाना राईड, त्यानंतर बोट राईड वगैरे सगळं दिसतं आहे. आणि ह्या गाडीने आपण आलो आहे बलेनो आणि इकडे आपला होमस्टे आहे हा वाला. चलो, सनराईज बघा किती भारी झाला आहे. वाव. चला आता सुंदर असा आपण चहा रेडी झाला असला तर चहा नाश्त्याचा आनंद घेऊयात. 17-18 सेकंदाचा व्हिडिओ शूट केला आणि काहीतरी परत आपला हँग झाला, मेमरी फुल वगैरे असे भरपूर एरर्स आले. सो मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके, टाटा, बाय बाय.